व्हिडिओची सुरुवात पहिली दुसऱ्या घरापासून व्हायची तिकडनं. तर ह्या बाजूक आहे बघा, कोणाकच वाटतो नाही, म्हणजे ओळखाक जरा पण चान्स नाही की हे का आपण प्लॅस्टिक मारलेला. तर असो कापड असा पूर्ण प्लॅस्टिक मारलेला बाहेर ना खिडकीक, म्हणजे यंदा आपल्या काय स्लायडिंग करूक गावाची नाही बघा. तर स्लायडिंग गावाची नाही करूक पहिली गोष्ट म्हणजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडनं पाऊस जोरात येतात. पश्चिमेकडनं आपल्याकडे पाऊस वारा जास्त येतं मागे सांगितलं आहे. तर त्याच्यामुळे आपण सध्या तरी प्लॅस्टिक मारलेला. आता एवढं ट्रान्सपरंट मारूचं काम काय आहे माहिती आहे, म्हणजे कारण काय आहे, इकडे उजेड राहतं आणि पूर्ण पॅक केलाच ना तर हे काळोख होतं. दिवसाचे पण बल्ब लावचे लागतील म्हणजे लाईट. तर त्याच्यासाठी आपण इकडे पूर्ण ट्रान्सपरंट मारलेलो. आता हे ना समजतो नाही बघा, अजिबात समजत नाही. बाहेर गेलास काही समजतो आहे बघा. तर असं कागद मारलेला जेणेकरून वारा पाऊस येताला ना इकडचा तटक्या बांधताला होता. काय लांब गोष्टी राहिली ती बघा, सावळा असत पण वेळ नाही आपल्याकडे. तर त्याच्यामुळे ह्या तसाच राहिला. पण सेफ्टी म्हणून सध्या तरी हे का मारलेला असा. बाकीचे जे विंडो असत ना तर त्यांना आपलं साधं प्लॅस्टिक मारतला. म्हणजे ह्यो 320 रुपयाचं एवढं फक्त कागद आहे. 320 रुपयाचं ट्रान्सपरंट आणला. त्याच्यामुळे आतमध्ये काय प्रॉब्लेम होतो नाही. बाकीच्यांका साध्यातलं मारतला. ऊन बघा कोण म्हणत आहे का, म्हणजे मिरग जवळ इलो म्हणा. एवढं मान्सून नीट आहे ना. गेल्या वर्षी बरोबर 13 तारीखच्या आसपास काहीतरी व्हाळांका पाणी इल्लाला मेला. आणि आता मे महिना पूर्ण संपलो, आता जून महिना लागा तरी पण पाऊस बघा. म्हणजे वाटतच नाही असं काय मळबट येत किंवा पाऊस लागत कायच नाही आहे बघा. पूर्ण वातावरण मोकळा, फक्त काहीतरी ढग येतं ते पण जातात काही भारान. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. म्हणजे मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा मस्तपैकी सकाळचे 10:30 पावणे 11 वाजता स्वागत. असा बाजारात नाही येईल आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आहेत म्हणजे समीर वगैरे येलो गोव्यातनं. तर त्याच्यामुळे मित्र बरेचसे एकत्र झाला आणि बाजारात गेलो. तर बाजारात नाही येला आणि गरमो इतकं बघता काय खरा वाटत नाही. आणि वर्षभरात नाही एकदा तरी आपण स्विमिंग पूलला जातो. आज संडे असा आणि त्याच्यामुळे स्विमिंग पूलला चान्स हा काय नाही काय माहिती. कारण कणकवली संडेक बंद असतं पण रिसॉर्ट वगैरे ते चालू असतात. म्हणजे एक नीलम कंट्री नारायण राणे साहेबांचा हॉटेल आहे तर त्या चालू असतं. तर त्याच्यामुळे आपण बघूया, ट्राय मारता लाव. बरीचशी गरमी आहे त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे काय काय बुक गावता काय माहीत नाही. बंद असलं तर प्लॅन पण फिक्स करतात काय सांगता येत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतले. चला सुरुवात करूया. तर असली आणि भेतळे असायचे जुन्या काळात. तर कोयती लाकडं आणि भेतळे म्हणतो आपण ते काय. तर अजून बरीचशी असत, तोडा पण असत आणि कोयती लाकडं पण असत. तर ती सगळी आपल्याकडं यंदा काय भरूक गावाची नाही. तिकडे हत्ते भेतळे खूप झाले आहेत. फक्त ही आपण स्टोअर करून ठेवतो कागद मारून, जागा भेटत. इकडे स्लॅब घातलेला त्याच्यामुळे वाईट रावण असं वाटलं. म्हणजे इकडे थंड वारा येतात आतमध्ये. आपण पंखो वगैरे लावू होईत ना तर एक नंबर वाटला म्हणजे हे झोपा. पण चौकड वगैरे लावल्याशिवाय हे रवा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ब्राह्मण भोजन घालू त्याला लागतं. किती जा ना 4 3 7 तू माझ्या गाडीवर बस, पाडूया भिता गाडीवर पडावतं. आता इतके कणकवली गावचं इंबिन करून लागणार की चला. तर सध्या हा सोनवडेचा रोड आहे आणि आपल्याला जायचं आहे आता कणकवलीला. घोडगे मार्गे कणकवली, नरडवे, दिगवळे इकडनं हळदी मार्गे नाही जाणार. 2-3 गाडी आहेत टोटल. ही आपण बाजारात ठेवतो. दिगवळे रोड डायरेक्ट आता कणकवली, कन्हेरी मार्गे कणकवली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मधून आपण राईड घेत आहोत. ही आपली पुण्यभूमी, पुण्यनगरी आहे. सागर चव्हाण आपल्याला नाश्ता देणार आहेत, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. हळू चल सागर. एक तर आपले ब्रेक मरता कसं तो पडला ना तुका सुचवतलं. कशा किलो अडीचू
ए हौशा होय नाही तर मी हातात लावूक नाही सागर तुझ्या तोडलं ना नाही रे आम्ही फोन अरे मग मी पण नाही हात लावू का अरे पण तोडलेलो काहीतरी दिसा कोण मी खाल्लंय ग मग हात तोडलो कंट्री सॉरी फॉर्च्युनरवाले कोणतरी व्हिडिओ करायला काही नाही ना खळत हे हे विचारला तरी मला मग पैसे काढायचे होते पैसे काढले मग देवा मरे चला ता बघा स्विमिंग पूल थया पाणी मला कमी आहे रे 160 मी नाही गाडीत आहे तिकीट प्रोफेशनल आहे 3 स्टार हॉटेल हळू बोलाच लागतं ह्या पेंटिंगमध्ये काय मला समजत नाही बघा कोणा काय समजलं तर सांगा पेंटिंगमधलं माझं तरी लावतीत पेंटिंग मी काढलेली कसली पेंटिंग काढलं आहे काय समजतच नाही चला तिकीट काढतात आहे विशाली मोरे मॅडम आहे होते पहिले असं नाही आहे ना पण बऱ्यापैकी ओळख झालेली तसं काही विषय नाही आणि त्यांना यूट्यूब त्याच्यानंतर स्टार्ट करून पण चांगले ग्रोईंग झालेले म्हणजे चॅनल ग्रो झालेलं आता हैलो जॉब सोडल्यानं आता डायरेक्ट मुंबईत शिफ्ट झाले मॅडम बघित असते तर काय माहिती बघायल्यानंतर असो पुन्हा एकदा येलाव नीलमगड एक आणि बऱ्यापैकी गाडी लागली एकदम व्ही आय पी ट्रीटमेंट असतात ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा सर्व्हिस स्विमिंग पूल दाखवते कसले 250 स्विमिंग पूल त्या साईडला आहे त्या साईडला तिकडे खालती नदी आहे ना नदीचं पाणी इकडे येतं पेवायचं आणि ह्याच्यात येऊन झोपायचा पिंट्या काका घेऊ किड्स सेक्शन हा पिंट्या काकाला बाबा लेडीजमध्येच अशात दिसत आम्ही आलो दरवर्षी एक खेप असतं हे नाही मी ना कपडे भेटतात मला सगळं ननगे चला चला उठा हे आता गरम पाणी हे बंद कर बंद कर ना लादीवर सागऱ्या डायरेक्ट उडी मार लादीवर मारूच नको आता बाकीचे जरा दाखवतो मी सिनेमॅटिक शूट घेतो यांचे शांत पेव बघूया
बरोबर प्रसाद काका चिमटी काका तो बनतो आणि यो बैल झाला पाणी बाहेर गेला साडेतीन पावणे 4 झाले. पाठीमागे बघू शकता स्विमिंग पूल असा आहे ना. एक नंबर क्लास वाटला व्हायचं. बऱ्याच दिवसांचा असं शांत झाला हा. चला परतीचा प्रवास होता. हां तर आजचं कोणतरी सबस्क्रायबर गेले वाटतं. आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. पुढे काही शूट करत नाही झालं तर खूपच झालो. आवाज बिवाज शाप बसलो आणि कॅपॅसिटी पण नाही. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतील. भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.